महामूर्ख लोकांकडून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासह महापुरुषांबद्दल अपमानजनक वक्तव्य येत आहेत. अशा लोकांची मुंडकी कापून तुळजाभवानीच्या गळ्यामध्ये मुंडमाला अर्पण केली पाहिजे, असं वक्तव्य कालीचरण महाराज यांनी कोल्हापुरात केलं. शिवाजी पेठेकडून आयोजित केलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीसाठी कालीचरण महाराज आज कोल्हापुरामध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आज शिवाजी महाराजांची साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत आणि त्यांचं जे स्वप्न आहे हिंदवी स्वराज्य स्थापनेचं, हिंदूंचं स्वराज्य असलं पाहिजे, संपूर्ण भारत अखंड हिंदू राष्ट्र झाला पाहिजे, तितकंच नव्हे तर संपूर्ण जगावर हिंदू साम्राज्याची स्थापना झाली पाहिजे. या स्वप्नपूर्तीसाठी सगळ्या हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मनविली पाहिजे आणि त्यांचा आदर्श जीवनात उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सगळ्या प्रकारचा सडलेला जातीयवाद, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद, संप्रदायवाद, संघटनवाद तोडून सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या भगव्या ध्वजाखाली फक्त हिंदू म्हणून एकत्रित झालं पाहिजे, तरच हिंदू सुरक्षित राहू शकतात, भारत हिंदू राष्ट्र होऊ शकतो. याला जे सगळ्यात मोठं विघ्न आहे तो जातीयवादच आहे. सगळ्यांनी जगदंबेचा भंडारा घाला, हनुमानजींचा भंडारा घाला आणि सगळ्यांनी सोबत जेवण करा. सगळ्यांना मंदिरात जाण्याचा अधिकार असला पाहिजे, सगळ्यांना प्रेमपूर्वक सन्मानपूर्वक सगळ्या जातींना वागणूक असली पाहिजे. हा सडका जातीयवाद आपण सगळ्यांनी हाणून पाडावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करावं. याच्यासाठीच सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीत सामील व्हा, बिना आमंत्रणाचं सामील व्हा. आम्हाला कोणी सांगितलं नाही आणि आम्हाला कोणी म्हटलं नाही, आम्ही तर उभेच होतो, आम्हाला कोणीतरी म्हणायची गरज होती, अशा फालतू गोष्टीत न अटकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मिरवणुकीत कार्यक्रमांमध्ये स्वतःहून सामील व्हा हिंदूंनो, तरच आपल्या आई बहिणी सुरक्षित राहतील, गोमाता सुरक्षित राहील, आपला राष्ट्र सुरक्षित राहील. तुम्ही म्हणताय की सगळ्यांनी सहभागी व्हा, मात्र दुसरा पण जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली. महामूर्ख लोक असे काहीतरी विचित्र कामं करत असतात, त्यांना व्हॅल्यू देणंच आपण चुकीचं आहे. गांधी घराण्यांच्याकडून मारून मूर्खांचा बाजार आहे, मूर्खांचा बाजार आहे. विपक्षात ते बने रहे विपक्ष में वो, त्याच्यानं हिंदू राष्ट्र लवकर स्थापित होईल. छावा विचारात येते जी टॅक्स फ्री होवो का ना होवो, झाला तर फार चांगलं, त्याला शासनानं टॅक्स फ्री करून टाकलं पाहिजे. परंतु सगळ्या हिंदूंनी सहपरिवार तो सिनेमा पाहायला जा, असं मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनल मधून आवाहन करतो सगळ्या हिंदूंना. म्हणजे मुळात हिंदूंवर काय अत्याचार झालेले आहे हे सगळ्यांना समजून येईल. आपल्या राष्ट्राचं, आपल्या मंदिरांचं, हिंदू लोकांचं, आपल्या आई बहिणींचं किती भयानक नुकसान मुघलांनी, मुसलमानांनी केलेलं आहे हे सगळ्यांना समजलं पाहिजे. याच्यासाठी छावासारखे सिनेमे जितके येतील ते सगळ्यांनी पहा, असं मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनल मधून आवाहन करतो. धर्मगुरू असल्यामुळे धर्मादेश पूर्वक आवाहन करतो की हा सिनेमा हिरिरीनं पहा आणि हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी उद्यत व्हा, प्रवृत्त व्हा, प्रयत्नशील व्हा. एकाबद्दल तुम्ही शिवाजी महाराजांनी महामूर्ख लोकांचे असे स्टेटमेंट येतात आणि अपमानजनक स्टेटमेंट आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल. अशा लोकांचे मुंडके कापून तुळजा भवानीच्या गळ्यात माळ घातली पाहिजे मुंडक्यांची, जे छत्रपती महाराजांचा अपमान करून राहिलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा, पुण्यश्लोक माता अहिल्या देवींच्या अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा अपमान, हिंदू लोकांनी आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान बिलकुल सहन करू नये. असहिष्णुता आपण आपल्यात जोपासली पाहिजे, आपण सहनशील होता कामा नये. आपली ही फालतूची सहनशीलताच हिंदूंना खड्ड्यात टाकण्यात कारणीभूत झालेली आहे. आपल्या श्रद्धास्थानांचा अपमान बिलकुल सहन करू नका, सहिष्णू होऊ नका, असहनशील व्हा.
कोणाच्या सर्टिफिकेटची आम्हाला काही गरज नाही आहे की तुम्ही सहिष्णू आहात आणि सहनशील आहात. काही गरज नाही आम्हाला दुसऱ्या लोकांनी सर्टिफिकेट देण्याची. हिंदू धर्माच्या बाबतीत, आपल्या श्रद्धास्थानांच्या बाबतीत, आपल्या महापुरुषांच्या बाबतीत, महान स्त्रियांच्या बाबतीत नेहमी असहनशीलच राहिला पाहिजे. त्यांचे अपमान आपण बिलकुल सहन करून घेऊ नये. हे तुमचं स्टेटमेंट राहुल गांधींना पटलं. सगळ्यांना जे हिंदुत्वाचा अपमान करतील, आमच्या महापुरुषांचा अपमान करतील, आमच्या महान स्त्रियांचा अपमान करतील, आमच्या श्रद्धास्थानांचा अपमान करतील, त्यांचे मुंडके कापून खाली का परमेश्वरीच्या गळ्यात मुंडमाला घातली पाहिजे हिंदूंनी. हिंदू पराक्रमी व्हा. हिंसयती दुष्ट दुर्गुणानाम सह हिंदू. राष्ट्राचे जे शत्रू आहेत, हिंदुत्वाचे जे शत्रू आहेत, निसंशय त्यांचे मुंडके कापून आपण खाली मातेच्या गळ्यात घातले पाहिजे. महाकुंभ हे जी, कुंभ पर्व हिंदूंचा महान पर्व आहे आणि एक जागतिक आश्चर्य आहे की बिना आमंत्रणाचे इतके सारे कोट्यावधी लोक तिथं आंघोळीला येतात. कोणी कोणाला आमंत्रण देत नाही, पण सगळे जण फक्त ईश्वर निष्ठा हृदयात बाळगून सगळ्या संप्रदायाचे लोक तिथं जाऊन आंघोळ करतात. हा महान वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद व्हायला पाहिजे. झाली की नाही माहित नाही, झाली असेल आतापर्यंत. झाली का? अरे वा यार. तर वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे हा. आणि हिंदूंनी असेच कीर्तिमान स्थापित केले पाहिजे धर्मनिष्ठ होऊन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी ह्या कुंभमेळ्यांचं अतिशय महत्व आहे, जिथं हिंदूंची एकता प्रकट होते आणि शक्ती प्रदर्शन होतं हिंदूंचे. आखरी सवाल